नमस्कार मित्रांनो, नमस्कार. सगळे इथे समोसा घेऊन बसलेत, सगळे तयार आहेत, सगळे तयार आहेत. आणि हा माणूस आता दात घासतोय. कसं वाटतंय तुला? काय प्रॉब्लेम आहे दात घास? नमस्कार मित्रांनो, आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं परत स्वागत आहे. तर आज आहे गौरी आगमन आणि मला नाही माहिती किती करता येईल व्लॉग, पण आज आम्ही थोडं करू. आणि हा माझा मेकअप आहे. मी मम्मीला मेकअप केलाय, तो मी जास्त चांगला केलाय, तर मला असं हे होतं. तर मम्मीचा ड्रेस मी आता नंतर घालणार आहे, तुम्ही लवकरच. आणि हा माझा विदाउट मेकअप लुक आहे गाईस. मी असाच खूप सुंदर दिसतो. नाही तेच लावायला चाललेलो, पण तू मध्येच घुसली. आता आम्ही पटकन समोसा वगैरे खातो आणि तुम्हाला भेटतो. माझा स्वतःचा गोंडस बटाटा. ओ माय गॉड, किती छान दिसते. हा मला आवडतो बटाटा. तू गोंडस बटाटा इकडे बघ. ओ माय गॉड, आईला असं वाटतंय सिरियलची शूट चालू आहे. हो असं कर परत असं. हा या एवढी त्रास देतोय तिला. आता हे सगळे तयारी करतायत. मगाशी यांनी मला दाखवलं की हे नाही केलंय ना, ते नाही केलंय ना, आवडला नाही आणि हे नाही ना, ते नाही. आणि सगळे बसलेत असेच एकमेकांचे. अय म्हातारे, तुमको नाही मिलेगा समोसा. ए काय चालली पुढे? कुठे चालली तू? जास्त बोलतोय. माझा समोसा कुठे? तुझा समोसा नाही. नो ऑइली फूड फॉर डॉग्स. बस. कोणी केलेली हेअरस्टाईल बघा. ओ माय गॉड, ऑर्डर घ्यायला हिने चालू केलेला आहे गाईस. तर तुम्हाला जर माझ्या बायकोला ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही मला फोन करू शकता. माझ्या 10,000 रुपये पाठवा आणि मग माझी बायको तुम्हाला केस अशी करून दे. हा हे बघा, परत बघा. तुम्हाला डिटेल मध्ये बघायचं असेल तर हे बघा. ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गॉड. क्रिएट करू शकता तुम्ही, असा लुक क्रिएट करू शकता. आणि हे तुम्हाला आता आमच्या इंस्टाग्राम वर पण दिसेल थोड्याच वेळात. येस सर. ओ माय गॉड, काय फोटो. आणि फोटोग्राफर साठी पण तुम्ही याला कॉन्टॅक्ट करू शकता. परत मला 10,000 रुपये पाठवा आणि मग तुम्हाला याच्याकडनं फोटो काढून घ्या. पैसे नेहमी मलाच पाठवत जा. आता माझी हेअरस्टाईल ती करणार आहे, तर मी आता बसतो. चला बाय. हे लोक या दोघी मागे येऊ शकत नाहीत. अरे तू नाही, दोघी या दोघी मागे येऊ शकत नाहीत म्हणून आम्हाला परत मागे बोलवले फोटो काढायला. आणि इकडे जुली दाखवतो तुम्हाला. आम्हाला बघा झाडाच्या मागे. हिला घेऊन जाऊ शकत नाही म्हणून बिचारी बघत बसली. माझा ड्रेस बघा. ड्रेस खूपच अमेझिंग दिसतोय. तूच खूप अमेझिंग. जास्त आवडलाय. मी उद्या ऑफसा आहे तेव्हा सकाळी साडी नेसणार, संध्याकाळी मम्मीचा ढापणार. नाईस. मागे काय मी फिरतीये. ओके फिर ना. आणि हा अंबाडा मी बांधलाय आणि गौरांनी काय फोटो काढला बघा. ते नंतर आपण रील मध्ये दाखवू ना डायरेक्ट. तुम्हाला एक्साइटमेंट असेल तर तुम्ही रील मध्ये जाऊन बघा, कारण आम्ही त्याची रील नाही, फोटो काढले तर आम्ही फोटो टाकणार. उघडी आहे. तर मस्त आम्ही चाललो आता नदीवर गौरीला आणायला. नदीवर जाऊन तुम्हाला दाखवतो क्या सीन आहे. आम्ही लास्ट टाइम नदीवर आपण रील बनवलेली ना. ती चुट्टू चुट्टू राजा साधी भोळी राणी चुट्टू लुटू बुटू संसाराची राजा करी थोड्या. चला चला बाय. हा चला. मान दुखती. चेपत होती शाण्या, चेपत होती ती. हा चला आता आम्ही जातो नदीवर. बाय जुली बाय. नाणी आणायला चालले. 7 नाणी आणायची आहेत. ए पाण्यातली आणायची आहेत. हे असं नाही वाटत यांना बघून. ते असं यांना बघून ते नाही वाटत. कोंबड्या नाही का ते असे चिक करत असतात. आता तसं नाही वाटत आहे. हा बघा आता 2-3 जणी एकत्र करतील बघा. 1 2 1 2. हा ना. हे बघी 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 कोंबडी कोंबडी. ते खिशात टाक डायरेक्ट. नाही तर वॉल्ट मध्ये ठेव. वॉल्ट मध्ये. अरे यार परत शोध आता. पहिलाच दगड उचलायला गेली आणि मला पैसे मिळाले. आईला बघू. हे जुना कॉइन वाटतोय. नाही नवीन आहे. छान आहे रे. खिशात टाक. खिशात टाक बेटा. कोको ते सगळे गौरी आगमनाची तयारी. गौरी आगमनासाठी देखा एक ख्वाब ये मन में गुनगुन रहा है.
इकडे याचं मसाजच चालू आहे. अरे बाबा दुखते माझ्या भाच्याला कामाला लावलं, माझ्या भावाला. अरे जावई बापू आलेत ना, काय करणार. ह्यांनी एकदम कुठे वरती सगळ्या साईवरती बिल फाडा. हे काय करते ते तर सांग. दिस इज आर गौरी. हे भांडा आम्ही वापरले कारण हे विजू नये म्हणून हे त्याच्यात ठेवलेले. कसं वाटतंय आता अजून गणपती आल्यावरती घर असं हे वाटतं भरलेलं आता अजून भरलेलं. येस अभी उनकी मॉम इज हियर. पण आता मॉम आल्यावरती हे वाईट वाटतं की आता 2 दिवसात ते जाणार. मॉमला पण आपण ठेवून घेऊया की मॉम प्लीज थांबा ना मॉम. मॉम सगळे एक एक करून पाया पडतायत, हळद कुंकू वाचतात. आणि हा इथे हात जोडूनच उभा आहे. कुणाचे कुठले वोट मागतोय तू. एवढा नव्हता. मस्त आहे ना. मस्त. तर ही मॉम मॉम काय बोलतोय तू. मॉम आहे ती. मामी डीजे चालू झाली. मुझे एक दफा काय पद्धत आहे ही. दररोज कपडा टाकून येतो तो बघ तिकडे उडी मारायला निघालाय. तर गाईज हा आहे डे 2 ऑफ गौरी. आज आहे ओसा. गणपतीचा सूप आम्ही मांडून ठेवले. मला दिसतंय का बघ रे मी तू सूप नाही दिसत आहे. वाईड अँगल का नाही करत मला कळत नाही. आता दिसतंय सूप इथे आम्ही मांडून ठेवलंय. ते सगळा पसारा दिसतो ना. तर आज आहे ओसा. आम्ही आज वेळ नाही मिळणार आहे कारण की सगळ्या बायका आज नवीन ओसे आहेत यावर्षी. तर खूप बायका येणार आहेत. तर म्हणून मी आता साडी पण नाही नेसले कारण की सगळं हेल्प करावी लागते. मी मोस्टली म्हणजे त्याच्यासाठी नाही, सॉरी त्याच्यासाठी नाही, घरी लोक भरपूर येणार आहेत म्हणून बोलले मला घरी. सॉरी कारण तू बोलली खूप बायका येणार आहेत. मी बोललो खूप मला आवडतं घरात लोक आलेली म्हणून मी नाचतो. खूप बायका येणार आहे. असं नको बोलू. मी करतो का असं काय इमेज बनवली. सॉरी शक्तिमान. मी बोललो होतो घरात खूप लोक येणार आहेत. ये चुकून बायका बोल. बायका माझ्या तोंडात शब्द अडकलाय. अबे म्हणजे आपण चुकून बायका. अरे यार तुम्ही लोक काय हरामी लोक आहे. अरे चुकून येतो ना आपण बोलताना. अरे माझी बायको ते बायको जाऊ दे. तुम्हाला कळालंच असेल. माहितीये त्यांना. इथे हा चाललाय ढगात. तुम्हाला माहितीये गाईज मी याच्यासाठी सांगतोय की मला घरात जास्त लोक आलेले आवडतात म्हणून मी बोललो की घरात बायका येणार आहेत. पण घरात लोक येणार. फुल अपडेट देऊ. हा ब्लॉग आम्ही 2 दिवसाचा कंटिन्यू करतो. तर आता आम्ही जातो. बाय बाय बाय. आता एक मुलगा एका हँडचं काय काढलं तोंडातून तू. मान्य काय हे लहान अबे ए तू सांग ना बोलत सगळ्या गोष्टी तोंडात घालतात तसं हा. अरे ऐक तर त्याचं तो बोलायला हवे. बोल ना पटकन. त्यांनी मान्यवरचं प्लास्टिक तोंडात टाकलेलं आणि चघळत होतं. नाही ते तोडत होता. अरे नीट सांगत नाही तो. हे बघ ह्याला लागलेलं तर ते काढत होतो तर ते असं. आता छान बोलणार होते. एक हँडसम मुलगा इनकमिंग. चेपते वाईट वाटते मला. मी तू येतो मागे. मी तू मागे येतो कॅमेरा घेऊन जातो आणि फालतू व्हिडिओ शूट करतो. नाही रे चांगला करतो. दाब ना प्लीज. चला मित्रांनो आता हे माझ्या जरा खांदे बिंदे. मला असं वाटतं की असं करू. हा असं नको करू पण असं करू. धन्यवाद मित्रांनो. आणि तू बोल ना की हे बघा. अरे लाजतो काय. अरे रे इकडे ते मोबाईल दाखव किती परिश्रम करते. हा बघा बिचारा मुलगा एवढा चांगले कपडे घालून आलाय आणि बोलायला मागे त्याला सांगितलं बोल ना तू त्यांना सांग काय काय केलंय. असं करतोय. सांग त्यांना काय केलंय. सूप कुठले मंचाव कुठले सूप. गौरीचे सूप भरले आहेत. 5 सूप आहेत. हे तिचा पहिला ओसा आहे म्हणून. मी आज खूप मेकअप केलाय. नाही केलंयस. खूप सुंदर दिसतेस. छान दिसते. चला मी आता पाठ दाबून घेतो जराशी आणि मग कुर्ता घालून रेडी होतो. बाय. हिने काय केलं माहितीये काय. हिने अरे हा बरं झालं आठवलं. ब्लश घेऊन मी झोपलेलो तर ब्लश लावले माझ्या तोंडाला. क्यूटी दिसतो. क्यूटी कसला दिसतो मी बघितलंच नाही अजून कसं दिसतंय. नैवेद्य मटर पुलाव, वांग्याचं भरीत,
नाही भरीतच भरीतच भरीत, आहे. हा. हे छोले, काल एकदम डाळ. मस्त झालेलं म्हणून आम्ही सांगितलं की परत बनवा. मग पुरणपोळी, Yes. पापड, Yes. आळूवडी येस आणि हा पण याच्यासाठी ब्लॉग येस. काय चाललंय आणि मामी बिचारी दमली सकाळपासून ओसांचं नाही दमली नाही मी शांत बसले. चलो बाय बाय. मला हा बोलला इथे घेऊन ये आणि माझा कुर्ता दाखव. हँडसम बघा बघा ह्याचा कुर्ता बघा. का तसं मॉडेल बनवून बसणार आहे. बिचारा खूप दुखते ना मान ने पाठ ना दोन्ही. गावी पण जायचं आपल्याला. एवढं एक्साइटेड आहे मी गावी जायला आणि मानेनी लफडा करून ठेवलाय ना. माना नाना की टांग. नवरा काय इम्पॉर्टंट आहे हे तुम्ही आता बघितलं. हात लगेच बघायला नाही तर आता डुडू गेली असती. कान उघडी चालू आहे. उघडी ह्यांचे पण आधी करायचं ना. ओसाची तयारी चालू आहे. फोटो आणि हा बघा. अरे भाई मागच्या ब्लॉग मध्ये असं वाटतं मी खाली काय नाही घातलंय व घातलंय मी खाली. घातलंय मी खाली. लहान मुलांना पण सोडत नाही. सगळ्यांकडनं सबस्क्राईब करून घेतोय. कोण आहे ते दोघं? रॉंगी कोण आहे दोघं? बघा एकदा प्लीज. हा आवडलं तर सबस्क्राईब करा. बघ सबस्क्राईब नाही केलंय. जर त्याला आवडेल तर तू करशील ना. आणि सांग कपडे का बदलले. ओ सॉरी. सांग की मला आवडलं तरच मी करणार. मला आवडलं तरच मी करणार. व्हेरी गुड. थँक्यू साई. थँक्यू. मंडळ आभारी आहे. बोल कपडे का चेंज केले. हा काय तुला माहितीये तू व्लॉग मध्ये बोललाय येणार आहे. तर आता आम्ही चाललो आहोत डॉक्टरकडे. Yes. डॉक्टर हा शब्द नाही वापरायचा कारण की जुलीला कळतं. जुलीला काल जे बोकेशनी कानमंत्र दिलेले आहेत ते कानमंत्र असे नाकावर तिच्या ओरबाडलेले तर आहेत. डॉक्टर बोलला की जास्त काय नाही फक्त तिला म्हणजे एक इन्फेक्शन. बघू काय करतो म्हणून आम्ही चाललो त्यांच्याकडे. चला भेटूया बा. आणि हिला ना लगेच कळायला पण लागतं की हिला घेऊन चाललोय. रडायला लागते. तिला कार बेल्ट लावलंय म्हणजे ती कमी हलेल. रडते जुलू. नाही रडत नाही मजा. आणि पहिली बात तिला पुढे बसवलंय एकटीला पुढे बसली कारण की तो बेल्ट तसा लावलाय ना तिकडे. ती ड्रायव्हर पर्यंत पोहोचूच नाही शकत. लागल्यानंतर दिसत नाही. आता बघ किती शांत बसलीये. बाहेर बघते. इंजेक्शन देऊन झाल्यावर. खाली बस नाही थांबे. खाली बस. हा बसली. पण जास्त त्रास नाही देते. आता तिला मगाशी कळालेलं इंजेक्शन द्यायला जायचं. तिला असं झालं की बाहेर नेला की ठोकणार इंजेक्शन हे लोक मला. किती क्यूट वाटते बाहेर बघताना. असं एकेकांना आता हे एक वाण देतात. मामीचा चेहरा नाही दिसत. जुली पण बसलीये का वाण घ्यायला. गेली ती. मी बोलली की जुली बाहेर नसली म्हणून गेली. चिपकतात. चांगलं आहे ना चिपकलेले. येस. तो इथपर्यंत बघू नाही शकत त्याची नेक दुखते. पण ते एका कशात असतं. आमच्या वतीने बोल ना. बोलत का नाहीस तू स्वतःचा हे बघा. बोला का शाणे. बहिणीचा नवीन व्यवसाय बोल. चिपक्या घ्या. बोलता ना ते दोघं बोलत होते ना. डोक्यावरच घ्यायचं. ए भाई परत काढतात. हिचा नवीन व्यवसाय. पहिला हे पैसे रेडी ठेव. येस येस रेडी आहे. वॉलेट कुठे. वहिनीचा. वहिनीचा. वहिनी आताच द्यायचे. याच्यातच ठेवायचे. येस. जरा वरती बघ रे यश. नाही मुद्दा म्हणून करतोय. ठेव. वळी लांब ठेवते बघ. नाही बरोबर लांब. पकडते मी पाय पडते. फुटुरे टेल्स मध्ये बोलायचं नाही. हवा येते ना मधूनच. मस्त हवा येते. काढून टाकले डायरेक्ट. वाव एक चिकटलं मध्ये. यस. अरे फुल असं गोल आलंय. हा ते मी करून ठेवले. ती खूप टायमाची. नाही करून नाही मी केलेलं आहे ते. लावल्यावर ते अचानक पूजा ऑफ द डे. काय आउटफिट ऑफ द डे. पैसे ठेवायचं विसरलं. डायरेक्ट फळ काय वडा खात होता. तिकडनं वडा खात होता.
बोला सर, काय बोलला? मी हे सांगत होतो ते अष्टपुत्र 24 पुत्र झाले. मग कपड्यात जसे तू कपडे ठेवलेत ना कोंबून तसे पुत्र. ओ माय गॉड किती झाले. ओ माय गॉड. एकावर एक मांडून ठेवायची, आली की ठेवायची. पहिल्या वर्षाची 8, दुसऱ्याच्या 8. काय रिकामं झालं, मला पण देऊ शकतोस. मम्मीच्या आशीर्वादाने झालेले मम्मीच्या आशीर्वादाने. अरे तू भी क्या याद रखेगी. रुक तेरे को तो 1 मिनिट ये पकड़ सब जरा सब. तेरे को तो क्या है मतलब ये पकड़ सब माझ्या हातात नाही दिले त्यांनी सगळे कारण. तू भी क्या यार ये ले. खुश रे खुश रे. तुझी मान खूपच दुखते. खूपच. कशाने दुखते सगळ्यांना सांग ना एकदा परत आठवण करून दे. काल हा मस्ती करत होता जुली सोबत म्हणून. अरे मग आठवलं मला. ते चालू होतं ना. आम्ही सगळे जेवायला बसलोय आणि सुषमाताई बोलली की 4 वाजले की मला सांगा काढा बनवायचा ह्याच्यासाठी. बनवा. किती वाजले? 4 वाजले आणि आम्ही आता जेवायला बसलोय. आठवण करून देतो काढा. एवढा अमेझिंग पुलाव बनवला यांनी आज. मी 4 वेळा घेतला. मटर पुलाव मोजायचं नसेल तर अंगाला नाही लागत म्हणून मुद्दामून मोजतोय. म्हणजे हवं तेवढं खाऊ शकतो. मानाचं नारळ देते ते पावन करून घे आणि आमच्याकडनं काही चुकलं असेल तर क्षमा कर आणि आम्हा सगळ्यांना सुखी समाधानी हसत खेळत आनंदात ठेव आणि येणारे विघ्न दूर कर. हा पुढच्या वर्षी पाय नाळून दे. बाळ ह्यांचा येऊ दे, खेळू दे. क्लिअर केला आधीच. ह्यांचा आणू दे दोघांचे. यश तुला पाळणा हलवायचा आहे. येस. हा तुझ्या समोर हे खेळू दे. होय महाराजा. होय महाराजा बघ. होय महाराजा. होय महाराजा. दिवस कसा चाललाय कळतच नाहीये. मला कळतोय मान दुखते माझी. बिचाराची अजून मान दुखते. तर आता आम्ही निघालो. आम्ही आता कुठे चाललोय? पण बारवी डॅमला चाललोय. बारवी बोलली मी. बारवी डॅमला चाललोय आणि बघू म्हणजे माझ्या दादा बहिणीला तिकडे फोटो काढायचे. तर काय बोललं? बारवी डॅम. तर आता आम्हाला कळतही नाहीये. ब्लॉग आम्ही अर्धा टाइम करतोय नाही करत आजचा तर अजिबात नाही. असं तुम्हाला सगळं तुटक फुटक दिसणार आहे पण तरी आम्ही टाकणार आहे की हे पण बघा बिझी स्केड्यूल पण. आणि सगळे अंडरस्टँड करून घेतात. सगळ्यांच्या घरी गणपती असतो. सगळ्यांना माहितीये की जेवणाची वेळ कळत नाही. जेवण कधी जेवतोय काय करतोय. तर जाऊ दे. तर दादा दिसतो. थांबा मी करते. आम्ही पण विचार केला काहीतरी रील शूट करूया बघूया. तर 200 इयर्स आम्ही फायनली पोहोचलोय बारवी डॅम. आधीचा रस्ता किती छान होता बट नंतर थोडासा एक पट्टा आहे तर थोडा खराब आहे आणि आम्ही खूप हळू आलो कारण की ह्याची पाठ दुखत होती. बाकी एकदम सिनिक रूट आहे. हे सगळे रस्ते चांगले आहेत पण मध्ये मध्ये काहीतरी त्यांनी रस्त्याचं काम काढले तर त्याच्यामुळे जामच खराब आहेत. हॅलो वी आर बारवी डॅम. वाव यार ऍक्च्युली सुंदर आहे रे. थोडा खाटाडो आम्ही इथे पोहोचायला केलेला. आवाज बघ पाण्याचा. हो आणि व्ह्यू पण खूप छान आहे. थोडं काळोख झालं म्हणून मुंग्या मुंग्या दिसतात. येस नाहीतर तर तुम्हाला माहितीच खूपच मुंग्या दिसतात. हा खोटं बोलतेस तू. अरे खरंच मुंग्या दिसतात बाबा. तू नेहमी खोटं बोलतो मी नाही. पण छान आहे व्ह्यू. यश एवढा का मुंग्या दिसतात? अरे मुंग्या माझ्या पाठीला आल्या आहेत. तर जाऊ दे त्या मुंग्या. त्यांना कळते आपली भावना काय आहे. झोपलाय भाई झोपलाय. हा डुलतोय आणि विचारायला झोपायची जागा नाही बसायची. मला भीती वाटते मी हाताला गेला करणार भाई. तो झोपेत आहे भाई. तू झोपेत त्याला छळायला गेली तर मग भॉक के मग जे तुला पाहिजे होतं ना भो सरप्राईज ते वाला भो होईल. समजलं का? आणि दाणे येत नाहीत माझ्या टाइमला. तुझ्या टाइमला मी आहे. तुझ्या टाइमला तो नाईट मोड चालू झालेला. माझ्या टाइमला नाही होते भाई. मस्त वाटतं. ती झोपली आहे झोपला नाहीये. असू शकतं पण झोपलंय काहीतरी. जागा आहे ऍक्च्युली सुंदर दिसतंय. थँक्यू. वेलकम. आणि आता इथे फोटोशूट चालू आहे. आम्ही इकडे ऍक्च्युली ना अजून एक वडापाव खायला पण आलेलो की इथे कुठला तरी वडापाव हा बोललेला सिनेमॅटिक आणि चहा पण तू बोलला. पोर्ट्रेट इकडे तुला हॉटेल दाखवलं ते. ओके मग ते चहा आणि वडापाव आणि कालटी यांचे फोटोशूट होऊ द्या. शिवानी काय मागवलंय?
लवकर सांग. ओ माय गॉड, हे बघा परत पिझ्झा मागवले आम्ही इथे. आता असं गणपती चाललोय, टाइमपास जेवलो दुपारी वगैरे सगळं जेवलो, संध्याकाळी काहीतरी वेगळं खाऊ म्हणून आम्ही आता पिझ्झा मागवलाय. तर आम्ही सगळे पिझ्झा खाणार आहे. आज कोणी पोचावरती इंजेक्शन खाल्ले? शिवानी अशी बोलते हिच्याशी जसं काय हिला आपली भाषा कळतीये. हा माणूस आहे ती. मांजरीकडनं नख खाऊन आणि काय वाटतं तुला? एवढे प्लीज नख, तिला हे सगळं सांगू नको. एवढे नख वाढवली आहेत एवढी. तरी मांजरीने इकडे झापडावला हिला. मी गेलं फक्त त्या मांजरीने आणि ते मारून आली तुला. जाऊ दे ग. इंजेक्शन खायला नको. हा ना, कसली रडत होती घातक बाई. आता हा आहे डे कोणता हे? कोणता? साई. ये है डे 2 गौरी आगमन का एंड. ओके. आणि आता मी झोपणार. बाय. आता हिला जिकडे इंजेक्शन दिले तिथे मी दाबणार. रोज मसाज घेते रात्री झोपताना. हा ना बाई, हा ना, म्हणजे बोचावर दाबणार असं म्हणायचं तुला. ओके 2 इंजेक्शन दिले. चला, हे पुचूक पुचूक हिला येड लागलंय, मला झोप आली आहे. बाय, गुड नाईट गाईज. जर तुम्ही पण बघायला तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा चॅनल आणि आमचे ब्लॉग असेच बघत राहा. बाय. आमच्या सुषमात आहे ती काय ना, इकडे बेडवर डोकं आपटतो रात्री म्हणून इथे उशा लावून ठेवलं ते बघा. हा रात्री डोकं लाडा नाही करते, लाडा नाही. पण हे काय सीन, हा सीन काय भाई? हा किती 2 दिवस इकडे झोपतोय, 2 दिवस तबले वाजवले वाटते इकडे रात्रीचे. हा मंत्र पण वाचतो झोपेत, मंत्र. हा ते तर सगळ्यांना माहिती आहे मंत्राचं याचं. मी कनेक्टेड असतो रात्री झोपताना गणपती बाप्पाशी, म्हणून ते मंत्र चालू असतात माझे. ओम गंगण रात्री आवाज आला ना तर मी व्हिडिओ काढीन. तिथे घाबरतील चालू. ही बघ, ही भेटूनच देत नाही मला. ती डोळे ओपन करून आशेने माझ्याकडे बघते की आता मार. जुली आहे, चला. ए ती घाबरली बिचारी. चल ना जुली, चला चला. बघ बघ, आता बोल आता बोला. बिचारी ग कुत्री. हा शब्द म्हणजे बाहेर फिरायला जा म्हणून ती उठली. ओके. तिला असे की तिला तिच्या घरी जायचं. जुली डाऊन. झोप रे, झोप 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 ग झोप. फक्त गेलीस ना परत झोप कधी झोप झोप झोप. बघ माझ्या भाई तिला काहीच फरक नाही पडत, भरपूर चादरी तिच्या. ऐकल्याने झोपली. माझ्याकडे ऐकलं. मीच तुला झोपवलं. बघ बघ, डोळे बंद करायला लागले. चला जुली चला. माझंच ऐकणार बघ माझ्याकडे. चला. डन डन भाई, जिंकलाय तू. चल झोप 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 जुली झोप झोप झोप. ती अशी अशी तो हात काढणार इकडनं. हा म्हणजे रोज तुला मी मालिश करून करून पाय चेपत असते मी अशी रात्रभर. ती बोलते तुला मी सांगितलं. कशी आडवी झाली बघ. झोप झोप झोप. झोपू दे. याला खूप थंडी वाजते. मग काय हे असं चालू ठेवते. येस. झोपो. बाय. तुम्ही पण झोपा. बाय, गुड नाईट.